समजा एका महिलेचा नवरा अपघातात मृत्युमुखी पडतो. ती कोर्टात नुकसान भरपाईसाठी अर्ज करते, पण काही काळानंतर ती दुसरं लग्नही करते. आता प्रश्न, तिला कंपेन्सेशनवरचा हक्क आहे का, की तो हक्क संपतो? इन्शुरन्स कंपनी असं म्हणते की तिने दुसरे लग्न केलेले आहे, त्यामुळे तिचा हक्क संपतो. पण हायकोर्ट म्हणतं तसं होत नाही. आज आपण पाहणार आहोत एक असाच निर्णय जो हजारो महिलांच्या हक्कांवर थेट परिणाम करू शकतो. आज आपण तेलंगणा हायकोर्टच्या एका अत्यंत महत्त्वाच्या निर्णयावर बोलणार आहोत, ज्यात हायकोर्टाने स्पष्ट केले आहे की विधवेने दुसरं लग्न केलं तरी तिचा नुकसान भरपाईवरचा हक्क संपत नाही. हा निर्णय फक्त एका केसपुरता मर्यादित नाही, तर भविष्यातील हजारो प्रकरणांसाठी एक मार्गदर्शक ठरू शकतो. आता सगळ्यात आधी या प्रकरणात काय घडलं हे बघूया. एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू होतो. त्याच्या पत्नीने मोटर ॲक्सिडेंट क्लेम ट्रिब्युनलमध्ये नुकसान भरपाईसाठी अर्ज करते. केस चालू असतानाच त्या महिलेने दुसरं लग्न केलं. इथेच वाद निर्माण झाला. इन्शुरन्स कंपनीने असा युक्तिवाद केला की ही महिला आता दुसऱ्या नवऱ्यावर डिपेंडंट आहे आणि म्हणून तिला कंपेन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई देण्याची गरज नाही. म्हणजेच त्यांनी डिपेंडन्सी हा मुद्दा उचलला. आता कोर्टापुढे मुख्य प्रश्न असा होता, मोटर व्हेहिकल ॲक्ट अंतर्गत मिळणारी नुकसान भरपाई ही रिमॅरेजमुळे संपते का? डिपेंडन्सी हा हक्क ठरवताना रिमॅरेज विचारात घ्यावं का? तेलंगणा हायकोर्टने अतिशय सखोल विश्लेषण केले. नुकसान भरपाई कशासाठी दिली जाते, तर मृत व्यक्तीमुळे झालेल्या इकॉनॉमिक लॉस आणि डिपेंडन्सी लॉससाठी. हा लॉस मृत्यूच्या क्षणी निश्चित होतो. रिमॅरेज नंतरचा बदल इरिलेव्हंट आहे का? कोर्ट म्हणतं रिमॅरेज हा एक फ्युचर इव्हेंट आहे, पण कंपेन्सेशन हा पास्ट लॉससाठी असतो. त्यामुळे भविष्यकाळात काय घडलं यावर भूतकाळातील नुकसानीचा हक्क ठरत नाही आणि मृत्यूच्या क्षणीच विधवेचा कंपेन्सेशनचा हक्क स्थिर होतो. तो नंतरच्या घटकांनी जसं की रिमॅरेजमुळे बदलत नाही. कोर्टाने सामाजिक दृष्टिकोनही मांडला. जर रिमॅरेजमुळे हक्क संपला तर महिलांना दुसरं लग्न करण्यापासून परावृत्त केलं जाईल. म्हणजेच आपण इनडायरेक्टली रिमॅरेज डिस्करेज करू शकतो, जे संविधानिक मूल्यांच्या विरोधात आहे. कोर्टाने स्पष्ट निष्कर्ष काढला, विधवेला कंपेन्सेशन मिळणारच. रिमॅरेज हा डिस्क्वालिफिकेशन नाही, तिचा शेअर कमी करता येणार नाही. इन्शुरन्स कंपनीचा आर्ग्युमेंट कोर्टाने फेटाळून लावला. आता एक उदाहरण बघूया. समजा नवरा कमावता होता, पत्नी त्याच्यावर डिपेंडंट होती. त्याच्या मृत्यूनंतर तिला आर्थिक नुकसान झालं. ती नंतर दुसरं लग्न करते, पण पहिल्या नवऱ्यामुळे झालेलं नुकसान कमी होतं का? तर नाही. म्हणून कंपेन्सेशन मिळतोच. या निर्णयामुळे महिलांना आर्थिक सुरक्षा मिळेल. इन्शुरन्स कंपनीच्या चुकीच्या भूमिका थांबतील. कायदा अधिक ह्युमन आणि प्रॅक्टिकल बनेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांच्या वैयक्तिक निर्णयांचा त्यांच्या हक्कावर परिणाम होणार नाही. लक्षात ठेवा, हक्क हा तुमच्या आयुष्याच्या निर्णयावर अवलंबून असतो. तो कायद्याने दिलेला असतो. जर तुम्हाला असेच सखोल लीगल ॲनालिसिस मराठीत पाहायचे असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.